नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियान 2026 अंतर्गत अमराठी भाषिक वाहन चालकासाठी आयोजित करण्यात आलेली मराठी भाषा शिकवणी कार्यशाळा अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक परिवहन अधिकारी विला पवार उपस्थित होत्या. तसेच दीपा ठाणेकर, ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अनुपमा उजगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे आणि ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेतील दैनंदिन संवाद, व्यवहारातील शब्दप्रयोग आणि संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रवाशांशी अधिक प्रभावी, सुसंवादात्मक आणि आत्मीयतेने संवाद साधता यावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले. प्राध्यापक दीपा ठाणेकर यांनी मराठी ही महाराष्ट्र भाषा असून राज्यात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी भाषा आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशिक्षणानंतर सहभागी वाहन चालकांची मूल्यमापन चाचणी घेऊन यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. या उपक्रमाला वाहन चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यात अशा लोकाभिमुख कार्यशाळांचे नियोजन नियमितपणे व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. पण त्यांना अजिबातच मराठी भाषा बोलता येत नाही. त्यांना मात्र हे प्रशिक्षण घेण्यासाठी आठवड्यातनं 2 दिवस यायला लागेल म्हणजे इथे यायला लागेल का नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहत असाल, त्या ठिकाणी आपल्याला कोर्स दिला जाईल. आमचे शिक्षक काही तिथे नियुक्त करून अमरावतीमधील काही शिक्षक मंडळी आपल्याला मदत करतील आणि त्या ठिकाणी ते केंद्र उभं करून आपण त्यांना काय करणार, ते एज्युकेशन देणार. आता ते एज्युकेशन देत असताना किती आहेत वाक्य, तर फक्त ही 16 वाक्य आहेत. किती वाक्य आहेत? ही फक्त 15 वाक्य. मग पहिल्या तासाला म्हणजे समजा मंडे को हमारे अशाच अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.